नमस्कार. आपण पाहता तरुण भारत. आता आपण दसरा चौकातील शहाजी कॉलेजमध्ये आहे आणि आता आजपासून 12वीच्या परीक्षेला प्रारंभ झालेला आहे आणि आज पहिला पेपर हा इंग्रजीचा त्यांचा झालेला आहे. तर काही विद्यार्थी आहेत त्यांच्याबरोबर आपण बोलूया की त्यांना पेपर कसा गेलेला आहे, त्यांनी कशा प्रकारे अभ्यास केलेला आहे, त्यांची काय यामागची भूमिका असणार. तर आपल्यासोबत आता एक विद्यार्थी आहे, त्याच्या संग आपण बोलूया की आज इंग्रजीचा पेपर आहे, तर त्याला पेपर हा कसा गेलेला आहे, त्याने अभ्यास कशा प्रकारे केलेला आहे. दादा, तुला पेपर आजचा इंग्रजीचा पहिला होता आणि तू कसा पेपर गेलाय काय सांगू शकाल? पेपर तर आता खूप जरा डिफिकल्ट होता आणि अभ्यास काय झालेला पूर्ण तरी पण जरा डिफिकल्ट गेला. काय तू अभ्यास कशा प्रकारे केला होता सगळ्या या वर्षभरामध्ये? कशा प्रकारचा तुझं शेड्यूल होता? तू कुठल्या कलाला होतास आणि जे काय विज्ञानाला कुठल्या शाखेला तू ऍडमिशन घेतली? माझं तर स्ट्रीम आता सायन्स आहे आणि आज तरी तरी वर्षभर जरा अभ्यास झाला होता. आणि आता तू म्हणलास की पेपर अवघड गेलाय. काय अवघड जाण्यामागची काय कारण होती तुला असं वाटतं? अजून जरा थोडा अभ्यास करायचा पाहिजे अजून. माझं नाव तनिष्क जाधव. आजचा पेपर इंग्लिश होता. पेपर इझी होता, फक्त टाइम मॅनेजमेंट पाहिजे प्रॉपर आणि प्रॅक्टिस पाहिजे पेपर सॉल्विंगसाठी. ते आपल्याला हेल्प करतं, म्हणजे आपण रिवाइज आणि हे केलं पाहिजे, पेपरचं मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे यावर जास्त फोकस केलं पाहिजे आणि बाकी सगळं काय इझीच होतं. मग वर्षभरामध्ये कशा प्रकारे तुम्ही अभ्यास केला होता? बाकीच्या सब्जेक्टना किती वेळ दिला होता आणि इंग्लिशला किती वेळ देण्यात दिला होता? सगळ्यांना प्रॉपर वेळ दिला होता. इंग्लिशला फक्त ग्रामर, नॉवेल आणि जे काही टॉपिक्स होते रायटिंग स्किलचे त्याच्यावर फोकस केलं आणि जे मॅनेजमेंट जे टायमिंगचं लागते ते केलं. तर आता आपल्यासोबत एक पालक आहेत, ज्यांचा मुलगा आता 12वीला आहे, तर त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया की कशा प्रकारे त्यांच्या मुलानं हा अभ्यास केलेला आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. कशा प्रकारे तुमच्या मुलानं आता 12वीला आहे, कोणत्या शाखेमध्ये आहे आणि कशा प्रकारे त्यांना अभ्यास केलाय? एकंदरीत वर्षभराचा आराखडा कशा प्रकारे होता? नुसतंच त्यांना शिक्षण म्हणून शिक्षणाकडे बघितलं नाही, खेळासोबत शिक्षण करत राहिला. आणि डी.वाय. पाटील इंजिनिअरिंग, डी.वाय. पाटील 12वी मध्ये होता, तो डी.वाय. पाटील कॉलेजमध्ये. कशा प्रकारे त्यांना अभ्यास केला होता संपूर्ण वर्षभरात? त्याचा तुम्ही जर एक बघितलं असेल, अनालिसिस केलं असेल, तर कशा प्रकारे तो अभ्यास करत होता किंवा ग्रोथ कशा प्रकारे करत होता? अभ्यास तो जास्त करून रात्रीचा करायचा. अभ्यास करत असताना कॉफी सतत घ्यायचा आणि त्याला म्हणजे शिक्षण बरोबर खेळाची आवड होती, त्याच्यासोबत खेळ करत तो स्टडी करत होता आणि चांगल्या प्रकारे केला होता आणि पेपरही चांगल्या पद्धतीने देईल अशी आमची खात्री आहे. एक्स्ट्रा राजारामपुरी मधले दलाल अकॅडमी, परत फिजिक्सला दलाल होते, केमिस्ट्रीला जमदाडे सर होते, मॅथ्सला प्रतीक पाटील सर होते. त्या सरांनी खूप छान गाईडलाईन केली. माझा मुलगा जास्त करून अभ्यास करत नव्हता, त्याला करायला लावलं. पुढे जाऊन काय भविष्यात काय जाण्याचा असा विचार काय आहे तुमचा? तो भविष्यात डॉक्टर होणार, इंजिनियर होणार किंवा काय? इंजिनिअरिंग त्याची कल दिसतोय. तर कशा प्रकारे तुमच्या चिरंजीवनं वर्षभरामध्ये अभ्यास केला होता आणि एकंदरीत वर्षभराचा आराखडा बघता, त्याच्या अभ्यासाकडे बघता, आजच्या पेपराबद्दल त्यानं तुम्हाला काय सांगितले आणि कशा प्रकारचं पुढचं नियोजन तुझं असतं? वर्षभर त्यानं भरपूर अभ्यास केला. वर्षभर भरपूर अभ्यास केलाय त्यानं आणि त्याच्या अभ्यासाच्या मानानं आज त्याला पेपर चांगला गेला. आता तो कुठल्या शाखेमध्ये आहे आता? विज्ञान शाखेमध्ये. आता काय कशा प्रकारे त्यानं एकंदरीत तुम्हाला सांगितलं असेल की आजचा पेपर असा गेलाय आणि एकंदरीत पुढे जाऊन तुम्ही काय त्याला एक विज्ञान शाखेमध्ये इंजिनिअरिंग, डॉक्टर वगैरे काय? त्याची इच्छा इंजिनिअरिंगची आहे. बघूया आता पुढे काय करतो. शेवटी मार्कवर. परीक्षेचा पहिला पेपर जरा टेन्शन मध्येच होता. पहिला पेपर बघितल्यावर त्याच्या चेहऱ्याकडे चांगलं दिसतं, टेन्शन फ्री झालं. आज इंग्रजीचा पहिला पेपर 12वीत झालेला आहे. काय वाटतंय कशा प्रकारे पेपर गेलेला आहे? कोणत्या शाखेमध्ये तुम्ही होता? मी 12th सायन्स मध्ये. इंग्लिश आजचा खूप चांगला पेपर होता, एकदम सोपा पेपर आलेला. नॉवेल्स वगैरे पण सगळं चांगलं आलेला, सगळं सोपा होता, एवढा टफ नव्हता, चांगला होता. कशा प्रकारे तुम्ही बाकी सब्जेक्टना किती वेळ दिला होता आणि इंग्लिशला पर्टिक्युलर किती वेळ दिला होता? इंग्लिशला म्हणजे सब्जेक्टला पूर्ण 1 दिवस वगैरे होता. इंग्लिशला इंग्लिशला तसे 5 दिवस पण भरपूर झाले तसा केला तर अभ्यास.
तर आणि बाकीचे एक्स्ट्रा क्लासेस तुम्ही काय लावले होते कशा प्रकारे नाही एक्स्ट्रा नाही क्लास घरातूनच आहे घरातूनच. पालक म्हणून तुम्हाला काय वाटतंय कशा प्रकारे पुढे जाऊन पुढे एक 5-6 महिन्याने निकाल लागल्यानंतर 2-3 महिन्याने निकाल लागल्यानंतर पुढे काय असणार आहे योजना काय आखल्या तुम्ही इंजिनिअरिंग डॉक्टर काय करणे नाही नीटचं प्रिपरेशन करते ती घरात बसूनच अभ्यास करते म्हणजे क्लासेस कुठले लावले फिजिक्स वालाच फक्त ऑनलाईन घेतले आणि अभ्यास चालू आहे आणि क्वेश्चन सराव वगैरे चालू आहे त्यांचा ऑनलाईन जे काही येते ते आणि मेडिकलला जायची इच्छा आहे आता बघू कितपत आहे आता 12वीचा तरी सध्या अभ्यास चालू आहे 12वीचा थोडा आणि नीटचा थोडा असं ते चालू आहे त्याचं प्रिपरेशन अभ्यास जोरात चालू आहे स्पर्धा खूप आहे पुढे प्रत्येकाला अभ्यास हा केलाच पाहिजे आणि सरावावर जास्त भर दिला पाहिजे असं म्हणणं आहे दोन्ही पण केलं पाहिजे बोर्डला पण तितकंच महत्व दिलं पाहिजे आणि नीटच्या प्रिपरेशनला पण तितकंच आता नीटच्या प्रिपरेशनला तुम्ही कसा वेळ काढताय ह्या सगळ्या एक्झाम 12वीच्या एक्झाम मधून तुम्ही पर्टिक्युलर नीटची परीक्षा देण्यासाठी त्याचा अभ्यास कसा करत होता 12th असं काय जास्त डिफरन्स नसतो 12th आणि नीट मध्ये. जर रोज आपण म्हणजे 12th जर तुमची स्टार्ट झाली असेल तर रोज तुम्ही बोर्डला 1-2 तास किंवा 3 तास नंतर जसे महिने म्हणजे जवळ येईल तसा 3-4 तास वगैरे वाढत गेला तर काही होत नाही बिकॉज सिमिलरच असतात दोन्ही पण पोर्शन नीट आणि बोर्डचे फक्त बोर्डला थोडं जास्त लर्न वगैरे करावं लागतं बाकी काय नाही. तर आताच आपण बघितले की पालकांच्या त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आजचा 12वीचा पहिला पेपर झालेला आहे आणि पालकांच्या आणि आपण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत की कशा प्रकारे त्यांची पुढचं भविष्य त्यांनी कसं घालवणार आहेत काय करणार आहेत आणि एकंदरीत आजचा इंग्रजी पेपर त्यांना कसा गेलेला आहे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. कॅमेरामॅन ऋषिकेश पाटील सोबत मी साजिद कुंजारे, तरुण भारत, कोल्हापूर.